आत्ताच एक एक फिल्म केली मी, ज्याचं शूटिंग बनारस आणि शिमला असं होतं. ते ऐकूनच मी हो म्हणाले, की स्टोरी कॅरेक्टर जाऊ दे माझं. हे 2 असे जागा आहेत जिथे मी गेली नाही कधी, सो मला जायला आवडेल मग. नमस्कार, मी मधुरा शिंदे आणि कलाकृती मिळा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. गुलाबी ही नवी कोरी फिल्म लवकरच आपल्या भेटीला येते आणि त्यानिमित्ताने हे छान 3 गुलाबी कलाकार माझ्याबरोबर आहेत. मृणाल कुलकर्णी ताई, श्रुती मराठे आणि या चित्रपटाचा कॅप्टन ऑफ द शिप म्हणजेच अभिनेता आणि दिग्दर्शक अभ्यंग कुवारकर. नमस्कार. कसे आहात? मस्त, कसं सुरू आहे प्रमोशन? जोरदार जोरदार. आजची सकाळ कशी होती तिघांची? छान होती. म्हणजे आज परत आम्ही भेटणार, एकमेकांचे चेहरे बघणार, दिवसभर एकमेकांबरोबर छान वेळ घालवणार आणि फिल्मचं प्रमोशन करणार. हे छान वाटतंय आणि 22 पर्यंत मला वाटतं असंच चालू राहील, विच इज गुड. लोकांपर्यंत फिल्म पोहोचेल. मी आज चंडीगडहून आले आणि तिथे माझ्या आणखी एका दुसऱ्या फिल्मचं प्रमोशन चालू होतं आणि मला इथे येण्याची खूप उत्सुकता होती, कारण तुम्हाला सगळ्यांना इथे भेटता येणार होतं. आणि गुलाबीचं प्रमोशन इतकं छान चाललं आहे आणि विशेषतः सगळे लोक आज एक प्रश्न विचारत आहेत की रिलीजच्या आधी 1 कोटी म्हणजे काय. सो ह्याचं उत्तर द्यायला आणि घ्यायला मी खूप बेताब होते. सो आय वॉज व्हेरी एक्सायटेड टू कम हिअर. माझी ॲक्च्युली पहाट होती, आज सकाळ नव्हती, कारण की मी पुण्याहून आलो आणि आम्ही 4:30ला उठून 5 वाजता निघालेलो आहे. त्यामुळे ॲक्च्युली गुलाबी पहाट पाहिले मी, जी मी खूप वेळा पाहतो तशी. कधीतरी झोपायला पहाट होते, कधीतरी उठतोच पहाटे, असंही होतं. सो मस्त वाटतं आहे आणि ह्यांच्याबरोबर बिईंग देअर इज ऑलवेज वंडरफुल. अश्विनी ताईला मिस करतो मी, सगळीकडे मिस करतो आहे. ती पण मिस करते आपल्याला, पण या ॲब्सोल्युटली. श्रुती, तुझं जे कॅरेक्टर आहे ना ह्याच्यातलं इतकं कमाल आहे. म्हणजे ही एक वेगळी श्रुती आम्हाला बघायला मिळते. तुला याचं ब्रीफ कसं दिलं गेलेलं? अभ्यंग मला म्हणाला जस्ट बी नॅचरल. मी म्हटलं म्हणजे यू हॅव टू प्ले अ सेल्फ. म्हटलं ओके. संपलं. स्क्रिप्टची वगैरे काही गरज नाही, ऑफकोर्स स्क्रिप्ट सांगितली मला त्यांनी. आता फक्त डायलॉग पाठ कर, बाकी सगळं तुला येतंय. बाकी सगळं तुला येतं, डायलॉग पाठ करतात. पण असं चॅलेंजिंग एखादा पार्ट वाटला तुला त्याच्यामधला, किंवा एखादा असतं ना की आपण जे नसतो ते कधी आपल्याला जेव्हा पडद्यावरती साकारायचं असतं ते आपल्याला खूप जास्त चॅलेंजिंग वाटतं. ह्यातला असा एखादा कोणता पार्ट होता की तो तुला मुद्दाम तुझ्या स्वभावात आणावा लागला त्या रोलसाठी? मला वाटतं एखादी गोष्ट तिला सांगायची असेल तेव्हा 4-5 वाक्यांमध्ये 1 गो मध्ये सांगते. रिया हे कॅरेक्टर मग अगदीच म्हणजे माझ्याकडे लक्ष देण्यापेक्षा ते खाली असलेला खड्डा जर तू बघितला असता ना तर ही वेळच. सो इतकं म्हणायची गरज नाही खरं तर. छोटंसं म्हणून सुद्धा विषय खरं तर संपू शकते, पण नाही, रियाला असं खूप म्हणायचं असतं. आणि असे खूप इन्सिडेंट्स आहेत फिल्ममध्ये ज्यात 2 शब्दांमध्ये किंवा एका वाक्यामध्ये ती उत्तर देऊ शकते, पण लंबे लांब असं असं तिने उत्तर दिलेलं आहे. सो दॅट वॉज अ डिफिकल्ट पार्ट, कारण मी नाही आहे तशी. म्हणजे मी 2 शब्दांमध्ये संपूर्ण एक गाव 2 तुकडे करणारी आहे. सो दॅट वॉज चॅलेंजिंग. मृणालताई, तुमचंही कॅरेक्टर खूप वेगळं आहे. म्हणजे आम्ही आत्तापर्यंतच्या ज्या मृणालताई पाहिल्या आहेत त्या फार वेगळ्या होत्या प्रत्येक भूमिकांमधून, आणि ह्यात आहेत त्या एकदम वेगळ्या आहेत. म्हणजे हे आम्ही रूप पाहिलेलं नाही की थोड्याशा घाबरणाऱ्या किंवा काही गोष्टी माहीत नसणाऱ्या आणि त्याचं एक एक्साइटमेंट वेगळी की हे कसं असतं ते कसं असतं, किंवा थोड्याशा अशा लाजऱ्या बुजऱ्या. हे कॅरेक्टर करताना तुम्हाला एक काय वेगळेपण जाणवलं त्यातलं? मला वाटतं आत्तापर्यंतच्या माझ्या भूमिका पुष्कळ कंपोज्ड असतात किंवा मॅच्युअर्ड असतात, पण ही अजून शोधते आहे स्वतःला. आणि प्रवासामध्ये आपण सतत खरंच स्वतःला शोधायचंच असतं. आपल्याला पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं शोधायची असतात. स्वतःमध्ये काय कमी आहे ते शोधायचं असतं आणि काय केल्याने आपलं आयुष्य आणखी सुखकर होईल हेही शोधायचं असतं. तर हा जो प्रवास होता, मधुरा आहे माझ्या व्यक्तिरेखेचं नाव आहे, हा मधुराचा प्रवास फार छान होता. आणि मी अभ्यंगची कायमच आभारी राहीन की वेगळं काहीतरी करून दाखवायची संधी त्यांनी या व्यक्तिरेखेतून मला दिली. त्याच्यामुळे मी आणखी काही सांगणार नाही. यू हॅव टू वॉच मी इन दिस फिल्म. मला विचारायचं की ज्यावेळेला 3 बायका एकत्र येतात सेटवर, 3 बायका ज्यावेळेला सेटवर एकत्र येतात काय धमाल घडते. आणि दिग्दर्शक म्हणून ते सगळं मॅनेज करणं आणि प्लस अभिनेता म्हणून सुद्धा त्यामध्ये काम करायचं. सो ह्या सगळ्या गोष्टींची धमाल कशी उडली?
खरं तर सोपं होतं, कारण ते इतक्या सुंदर दिसतात रेडी झाल्यावरती किंवा न रेडी होत असो. म्हणजे सेटवर तर आल्यानंतर म्हणजे आम्ही सगळेच बघतच बसायचो पहिली 5 मिनटं, की आता काय करायचं, म्हणजे कुठूनही कॅमेरा लावा, काही लायटिंग करा, छानच दिसणार आहेत त्या. सो त्यामुळे थोडंसं काम सोपं होतं. आणि म्हणजे हे मी अगदी जेन्युइनली बोलतो आहे, कारण आय थिंक दे आर द मोस्ट ब्युटिफुल फेसेस वीव सीन एव्हर. आणि अगदी मी आजपर्यंत बोलतो म्हणजे खरंच असावं ते फिल्मच्या काही दिवस अगदी अलीकडेपर्यंत. खूपच मजा आली काम करायला. आणि मला असं वाटतं की जसं फॉर एक्झाम्पल मृणालताई म्हणत होती की मृणालताईच्या सुद्धा कॅरेक्टरचा ना तो एक म्हणजे व्यक्तिगत आयुष्यातला तिचा एक भाग आहे की ती सगळ्यांची खूप जास्त काळजी करते. आणि ही मृणालताई पर्सनल लाईफमधली कदाचित कमी लोकांना माहीत असावी, ऑफकोर्स, कारण शी इज अ प्रायव्हेट पर्सन. पण ती एक बाजू तिची मी पाहिलेली आहे. तिला प्रत्येक ज्या व्यक्तीबद्दल तिला वाटत ना प्रचंड काळजी असते. पोचलास का, खाल्लं का, हे झालं का, ते झालं का. सो तेच तिचं या फिल्ममध्ये पण आहे. आणि ती पण एक वेगळी बाजू आहे की जी लोकांनी कधी पाहिलेली नाही आहे. अश्विनीताई ऑफकोर्स इज अ प्लेजर टू सी हर कम बॅक ऑन स्क्रीन. आणि अशा प्रकारची कॉम्प्लिकेटेड भूमिका आजपर्यंत तिनेही केलेली नाही आहे. कॉम्प्लिकेटेड कशासाठी ते तुम्हाला बघितल्यावरती कळेल, पण अशी एक मैत्रीण आपल्या आयुष्यात असायला हवी असं नक्की वाटेल. आणि जर एखादी असेल तर तिच्याबद्दल तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल त्या फिल्मच्या नंतर, की कदाचित काहीतरी आहे तिच्या पाठीमागे हे. पण एक्सपिरियन्स म्हणून वर्किंग विथ 3 ऑफ देम हॅज बीन फॅन्टॅस्टिक. आणि स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटतंय. सेटवरचा पहिला दिवस कसा होता आठवत आहे? पहिला कोणता सीन तुम्ही शूट केला होता? आणि आम्हाला जे ट्रेलरमध्ये जो सीन दिसला की तू ताईंच्या पायावर बॅग ठेवून गेलीस आणि तुमची एक ती नोकझोक आम्हाला बघायला मिळते, हे तुला पहिल्या सीनला सपोज असतं तर हे फार दडपण आलं असतं ना तुला हे करायला? नॉट रिअली. मृणालताई तशी नाहीच आहे. म्हणजे तिला कळतं की कधी खरं वागतं आणि कोण ॲक्टिंग करतंय. कधी दडपण आणायचं आणि कधी नाही, ते मला येतं. सो आमचे खूप नोकझोकवाले सुरुवातीला सीन्स आहेत. राईट फ्रॉम तो चिखल जो चेहऱ्यावर तिच्या उडतो तिथपासनं एअरपोर्टपर्यंत पण, आणि पुढे अजून एक 3-4 आरामात आहेत. सो तिचं इनफॅक्ट म्हणणं होतं अभ्यंगला की असं एवढं काय केलंय, मी काय केलंय तू सांगू शकतेस पुढे. म्हणजे एकीकडे एक कलाकार म्हणून मला ती संधी वाटत होती की आत्तापर्यंत केलं नाही असं काहीतरी करायचं. मग मला पण काय काय नवीन नवीन सुचत होतं की आणखी हे करते, आता ह्याच्याहून हे करते. म्हणजे आपल्या फ्रेंड्समध्ये चॅन्डलर कसं आहे ना, बोलायला तशी येते, ती खरी तशी नाही आहे पण ती बोलते तशी. आणि मग तिचा तो आत्मशोध आहे हा चित्रपट. म्हणजे की ती सुरुवातीला ए पॉईंटला असेल तर ती नंतर बी पॉईंटपर्यंत कशी पोहोचते, हा संपूर्ण प्रवास करताना या मैत्रिणींची मदत कशी होते आणि त्यांच्यामुळे खरं तर त्यांच्या आधाराने ती हा प्रवास करू शकते. असं होतं ना की आपण एखाद्या प्रवासात जातो किंवा सोलो ट्रिप कधी कधी आपण करतो आणि त्या प्रवासात आपल्याला अनेक माणसं भेटतात आणि ती आपल्याशी कायमची जोडली जातात. तुमच्या बाबतीत असं झालं आहे खऱ्या आयुष्यामध्ये की एखाद्या ट्रिपला, एखाद्या प्रवासाला तुम्ही गेलात, सोलो ट्रिप नाही, तुम्ही फॅमिलीबरोबर गेलात आणि तुमची तिथे एखाद्या फॅमिलीशी किंवा कोणाशी ओळख झाली आणि आता आजही ते लोक तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत? माझी एक आठवण आहे, अजूनही ते कॉन्टॅक्टमध्ये नाही आहेत अनफॉर्च्युनेटली. पण लहान असताना आई बाबा, मी आणि प्रीती माझी मोठी बहीण, आम्ही गोव्याला गेलो होतो. आणि तिथे ना एक स्वीडिश कपल आम्हाला भेटलो होतं, जे 60-70 त्यांचं कदाचित वय असेल. आणि तिथे आमची ओळख झाली आणि तिथे आम्ही एकमेकांना ॲक्च्युली पत्र लिहायला लागलो. म्हणजे पेन फ्रेंड आपण जे तेव्हा म्हणायचो तशी सुरुवात झाली की आम्ही रँडम एकमेकांना पत्र लिहायला लागलो. आणि ते तेव्हा स्वीडनवर नाही यायचं, म्हणजे तसे 2-3 आठवड्यांनी 4 आठवड्यांनी ते पत्र यायचं. म्हणजे मी पत्र पाठवल्यानंतर त्याचं रिप्लाय 4 आठवड्यानंतर आमच्याकडे ते पत्र यायचं, पोस्टकार्डवर लिहून यायचं ते. सो ती मैत्री मला अजूनही आठवते, कारण ती बरेच काळ टिकली. म्हणजे ऑलमोस्ट 3-4 वर्ष टिकली. त्याच्यानंतर आम्ही घर बदललं आणि मग ॲड्रेस पण बदलला आणि मग ती मैत्री तुटली म्हणजे ती म्हणजे ती राहिली नाही. पण ही आठवण मला अगदीच माझ्या डोक्यात आहे की आय हॅड अ पेन फ्रेंड देन ऑफ स्वीडन. नुकतंच माझ्या आईचं निधन झालं आणि माझे आजोबा गोनी दांडेकर यांनी महाराष्ट्रातल्या हजारो पर्यटकांना किंवा किल्लेप्रेमी लोकांना किल्ल्यांचं दर्शन घडवलं. आणि आता आई गेल्यानंतर इतक्या लोकांचे मला फोन आले, मेसेजेस आले, येऊन भेटली माणसं. तेव्हा मला असं जाणवलं की
व्यक्तिसंग्रह हा किती महत्त्वाचा असतो माणसाच्या आयुष्यामध्ये. म्हणजे कदाचित आई होती तोपर्यंत ती माणसं आईला भेटत होती, पण आता आईनंतरही ती मला एका वेगळ्या रूपात भेटली. त्यांच्यापाशी इतक्या आठवणी आहेत माझ्या आजोबांच्या भेटीच्या, माझ्या आईच्या वडिलांच्या भेटीच्या, आणि ती भेट त्यांच्यासाठी संस्मरणीय राहिलेली आहे. त्यामुळे माणूस भेटणं एखाद्या प्रवासामध्ये आणि त्यांच्याबरोबर तुमची स्मरणं कायम राहणं हा एक विलक्षण अनुभव आहे आणि तो एका वेगळ्या पद्धतीने मी आता अनुभवते आहे. माझा परत एक सिमिलर किस्सा आहे, काश्मीरशीच रिलेटेड आहे. सो जो तू विचारलास प्रश्न की कोण, तर मी काश्मीरला जेव्हा जेव्हा जातो आजही, तर माझा एक ठरलेला ड्रायव्हर आहे तिथे. तर आजही तोच ड्रायव्हर असतो आणि तो मग त्याची स्वतःची हॉटेल्स पण आहेत, पण तो गाडी ड्राईव्ह पण करतो आणि त्याच्या भावांचे शिकारे आहेत तिथे. सो मी तिथे जाऊन, त्याचं नाव शब्बीर आहे. शब्बीर इज माझा 1 पॉईंट कॉन्टॅक्ट असतो. त्याला मी सांगतो की मी इतक्या दिवसांसाठी येतो आहे आणि मला इथे इथे जायचं आहे, आणि तो सगळं प्लॅन करतो. त्याची फॅमिली असते, त्याची भाभी येते कधीतरी, त्याचा भाऊ येतो. मला कुठेतरी कोणतरी सांगतं की सर वहाँ पे आज बर्फ गिरी है, तर मग आम्ही बर्फ बघायला जातो. हे आम्ही कायम करतो. आणि मग गंमत नाही की तो 2दा पुण्याला येऊन गेला आहे, त्यावेळेला मी त्याला भेटलोसुद्धा आहे. सो अशी लोकं प्रवासात भेटतात आणि त्यांच्याशी मैत्री होऊ शकते. ॲब्सोल्युटली. गुलाबीच्या निमित्ताने आज काय एक स्वतःमधलं एक म्हणतो ना आपण की मला माझ्यातली मी एक नव्याने कळले या प्रवासादरम्यान, तुमच्या सगळ्या शूट दरम्यान आणि तुमच्या मैत्रीच्या निमित्ताने एक मला विचारायचं वाटेल, एक काय वेगळं जाणवलं? माझं स्टॅमिना वाढलं, मी सांगू शकेन. सगळं प्रमोशन आणि प्रवास करून स्टॅमिना वाढलाय माझं नक्कीच. मला हे जाणवलं आहे की आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या व्यक्तिरेखा करू शकतो आणि तसा शोध आपण घ्यायला पाहिजे. कारण अशी वाट बघत बसण्यात अर्थ नाही की मला कोणीतरी अशी वेगळी भूमिका देईल. पण आय थिंक आय शुड रीच आउट टू पीपल अँड टेल देम की मला वेगळं काहीतरी करायचं आहे. आणि मला असं वाटतं की दिग्दर्शक म्हणून आपण खूपदा विचार करत बसतो की अशा प्रकारची फिल्म बघायला आवडेल, अशा प्रकारची स्टोरी सांगायला आवडेल, तर ते स्वतःच करायला घ्यावी. म्हणजे जसं इंग्लिशमध्ये एक म्हण आहे की इफ द डोर डज नॉट नॉक ट्वाइस यू बिल्ड अ डोर. ठीक आहे. तो दरवाजा बांधावा, स्वतःच करावं आणि ते घडवून आणावं. आणि मग ते कुठल्याही माणसाच्या आयुष्यात असू शकेल. त्यासाठी तुम्ही फिल्म इंडस्ट्रीत असाल पाहिजे असं नाही आहे. कुठल्याही सामान्य माणसाच्या आयुष्यात, कुठल्या जॉबमध्ये असू शकेल. तर हे डेफिनेटली मला गुलाबीने शिकवलं आहे की स्वतःच्या अपॉर्च्युनिटी स्वतः क्रिएट कराव्यात आणि त्याच्या पाठीमागे हात धुवून आंघोळ करून लागावं, आणि ते खरं होतं. तुम्हाला ना सगळ्यांनाच फिरण्याची आवड आहे हे आम्हाला माहिती आहे आणि तुमच्या आम्ही स्टोरीज बघत असतो, पोस्ट बघत असतो. असं कधी झालं आहे का एखादी फिल्म ते डेस्टिनेशन बघून हो म्हणालात? हो, म्हणजे आत्ताच एक फिल्म केली मी, ज्याचं शूटिंग बनारस आणि शिमला असं होतं. ते ऐकूनच मी हो म्हणाले की स्टोरी कॅरेक्टर जाऊ दे माझं. हे 2 असे जागा आहेत जिथे मी गेली नाही कधी, सो मला जायला आवडेल. मग मी हो म्हणाले. नाही, आय एम जस्ट किडिंग. बनारस शिमला ऑफकोर्स एक कारण होतं, पण कॅरेक्टर पण चांगलं होतं म्हणून केलं, पण हे इम्पॉर्टंट कारण होतं ते. नाही, मी असं कधीच नाही केलं आहे, पण आयडिया चांगली आहे, हरकत नाही. मी संजय सुरकरांची एक फिल्म केली होती आव्हान नावाची, आणि त्यावेळेला मी खूप लहान होतो. म्हणजे आय वॉज अ टीनेजर दॅट टाईम. सो तेव्हा संजय काकांनी मला हेच सांगितलं होतं की चल गोव्याला जाऊया. आणि मला असं झालं होतं की काय. आणि आम्ही त्याच्यामध्ये 8 यंगस्टर्स होतो आणि सचिन दादा होता, सचिन खेडेकर होता, काश्मीरा शाह होती. आणि आम्हाला एवढी मजा वाटत होती, कारण एक तर गोव्याला जायचं होतं, त्याच्यानंतर आम्ही अलिबागमध्ये शूटिंग करणार होतो. सो त्यावेळेला मी सॉर्ट ऑफ स्टोरीच्याबद्दल फारसं न ऐकता जागांची नावं ऐकूनच ठरवलं होतं की चला जाऊयात. त्यात माझे मित्रमैत्रिणी काम करत होते. 8 जणांमध्ये बरेच फ्रेंड्स पण होते. मी म्हटलं मजा येणार आपल्याला हे करायला. सो माझ्याबरोबर घडलं आहे. आय एम गिल्टी. जयपूरमध्ये जाऊन धमाल काय काय केली आहे? शॉपिंग तर खूप केलं, पण एक लोकल फूड तिकडचं एक खूप महत्त्वाचं असतं की दाल बाटीचा किस्सा तर आम्हाला कळलाच आहे, पण त्या व्यतिरिक्त अजून काय काय केलं आहे? किंवा एक अशी काही लिस्ट बनवून नेलेलीत का की इथे गेल्यानंतर हे करायचं आहे, हे बघायचं आहे? दाल बाटी तर भारी मिळतेच म्हणजे राजस्थानमध्ये,
पण इतर पण खूप गोष्टी आहेत ज्या खूप मस्त मिळतात. म्हणजे त्यांची मिठाई खूप आवडते मला. म्हणजे घेवर म्हणतात किंवा रबडी त्यांची खूप मस्त असते. असे अनेक अजून राजस्थानी स्वीट्स आहेत जे खूप भारी असतात. त्यांची ना एक केर सांगरिया नावाची भाजी येते जी खूप मस्त लागते आणि ती थंडीत जास्त मिळते. सो आपण ॲक्च्युली जेव्हा गेलो होतो तेव्हा ती भाजी मिळत होती. आय डोंट नो तुम्ही ट्राय केली आहे की नाही, पण मी ती आधी जेव्हा जोधपूरला गेले होते तेव्हाही खाल्ली आणि आत्ता जयपूरला जेव्हा हे शूटिंग करत होते तेव्हा मी खाऊन आलेली आहे. सो मी तर खूप एन्जॉय केलं फूड तिकडे. आम्ही पहिल्यांदा जेव्हा गेलो तेव्हा खरं तर आम्ही पहिल्यांदाच तिघी एकत्र तिथे शूट करणार होतो. पण तोपर्यंत सगळ्यांचे इंडिव्हिज्युअल ट्रॅक्स होते आणि मी जाताना ठरवून गेले होते की दालबाटी तर खायलाच पाहिजे, जायचंच आहे आपण. आणि शूटिंग संपल्यावर म्हटलं की यांना पण विचारूया म्हणून मी फोन केला. तर अश्विनी मला वाटतं 1 दिवस उशिरा आली आणि आम्हीच होतो तेव्हा. मग मी श्रुतीला फोन केला की श्रुती अगं दालबाटी खायला जायचं का? तर तिने मला सांगितलं मी ऑलरेडी खाते तर तुम्ही या ठिकाणी या आणि इथे आपण कंटिन्यू करूयात. सो असे आमचे व्यवस्थित प्लॅन सगळे ठरलेले होते. लिमिटेड दिवसामध्ये भरपूर धमाल करायचे. मला त्या गोष्टीचं थोडंसं टेन्शन होतं कारण आम्ही ना एका हॉटेलमध्ये सगळी टीम राहत होतो आणि आम्ही रोज दिवस रात्र काम करत असायचो आणि आम्ही बाहेरून हॉटेलमध्ये परत आलो की आमचं डिनर हॉटेलमध्ये ठरलेला असायचा आणि डिनर असा स्प्रेड असायचा की म्हणजे ते सगळा दिवसाभराचा राग त्या जेवणावरती निघायचा की सगळं खायचं आहे आज. आणि आम्ही सगळं खात होतो आणि एकच विचार माझ्या डोक्यात होता की हे जाड होणार नाही आहेत ना याच्यानंतर. आय होप की या फिल्म शेवटीपर्यंत अशाच दिसतील, कपडे बसतील ना. माझ्यातला निर्माता जागा होता तो कुठेतरी. पण जोक सपाट खूप अमेझिंग जेवण तिथे मिळतंच खरोखर. आणि हे ॲक्च्युली घडलेलं आहे. म्हणजे रोज डिनरला मी आल्यानंतर मला टेन्शन यायचं ते अरे काय डिनर आहे ह्या. आणि जरा साधं आणतं ते साधंच होतं, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते साधंच होतं पण खूप अमेझिंग खायला मिळतं तिथे, नो डाऊट. दिग्दर्शन आणि अभिनय ह्याच्यामध्ये सोपं जास्त काय वाटतं? डेफिनेटली अभिनय खूप सोपा असतो. आय थिंक कॅमेरासमोर तुम्ही असता आणि त्यावेळेला तुम्हाला कोण काय करतं आहे, कुठे गेलं आहे, कशाची काहीही घेणं देणं नसतं. वेरॅज डिरेक्ट करत असताना प्रत्येक ही टाचणी तिथे का लावली आहे पासून ते तिचे 2 केसच पुढे का आलेत पासून ते ही इतके वाजेपर्यंत आपण का इथे आहोत आज, हे सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष असावं लागतं. पण ऑफकोर्स दोन्ही बाजू एकाच नाण्याच्या मी एन्जॉय करतो आहे आणि खूप मजा आली आहे ते करताना. हावेवर आय विल से की डिरेक्टर म्हणून मी फिल्म जास्त एन्जॉय केली आहे दॅन ॲन ॲक्टर. कारण असे कलाकार असल्यानंतर कॅमेऱ्याच्या मागे राहून ती जी मजा घडत होती मॉनिटरवरती बघताना तर ते इट वॉज प्युअर मॅजिक. म्हणजे बऱ्याच वेळा मी अभ्यंगला, कारण आमचे सीन्स आहेत एकत्र, तर मी बरेच वेळा अभ्यंग आत्ता ॲक्टर आहेस, कॉन्सन्ट्रेट, ॲक्टर आहे आत्ता, डिरेक्टर नाही आहेस तू, हे 4 इन्स्ट्रक्शन देणं बंद कर, आपल्याला आपण जरा डायलॉग रिहर्सल करूया थोडीशी. तू लाईट बघ झालंय का ते बघ, ओके का सगळं, असं सगळं झालंय. फार छान वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून आणि खरंच याचं डिरेक्शन खूप कमाल झालं आहे. आणि मला सगळ्यात जास्त आवडले ते कॉस्ट्युम्स, इतके कलरफुल आणि सुंदर आहेत ना की ते बघताना अजून खूप छान वाटतं. म्हणजे मला वाटतं फक्त अभिनय किंवा डिरेक्शन ह्या गोष्टीच महत्त्वाच्या नसतात, बाकीही गोष्टी खूप छान असतात. सो मला वाटतं तुमच्या फिल्मसाठी प्रत्येक गोष्टीच्या पुढे एक टेक येते की ते खूप सगळंच छान छान झालं आहे. म्युझिक छान आहे, कॉस्ट्युम्स छान आहेत, सगळं छान आहे. सो मला वाटतं लोकांचा प्रतिसाद खूप छान मिळणार आहे आणि थिएटरला हाऊसफुलचे बोर्ड्स लागणार आहेत. सो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही पुढच्या सिनेमाची वाट बघतोय, पुढच्या डेस्टिनेशनची वाट बघतोय. मला वाटतं आता तुमचं नेक्स्ट डेस्टिनेशन कदाचित काश्मीर पण असू शकतं. तुमचं काश्मीरवरचं प्रेम बघता आता वाटू शकतं की हे असू शकतं असं पुढे. येस, थँक्यू सो मच. आता कलरफुल अजून काहीतरी. थँक्यू सो मच. आणि ह्या सिनेमासाठी आणि तुमच्या इतर सगळ्या प्रोजेक्टसाठी गुलाबीमय शुभेच्छा. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.